ते वनताराचे अधिकारी हे कोल्हापुरात दाखल झालेत। महादेवी हत्तीनी संदर्भात कोल्हापूरमध्ये बैठक होणार आहे। कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील जैन मठामध्ये थोड्याच वेळामध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नांदणी मठ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती बैठक। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलंय। तर आपण पाहतोय वनताराचे अधिकारी हे कोल्हापूरमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि महादेवी हत्तीनी संदर्भात कोल्हापुरात थोड्याच वेळात एक बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील जैन मठामध्ये थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे। तर वनताराचे अधिकारी कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी कोल्हापुरातील लोक हे एकत्र आलेत आणि त्यांनी महादेवी हत्तीण ही त्यांनी परत करावी म्हणून या ठिकाणी आंदोलन देखील केलंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत। रणजित, वनताराचे अधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत, थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे, काय अधिक माहिती मिळते? कोल्हापुरातील जैन मठामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वनताराचे जे अधिकारी आहेत यांच्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी आणि इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्यासह इतर मान्यवर या बैठकीसाठी आता उपस्थित आहेत। थोड्या वेळात ही बैठक सुरू होणार आहे। ही बैठक सुरुवातीला नांदणी इथल्या मठामध्ये आयोजित करण्यात आली होती, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना कोल्हापुरात बैठक घेण्याची विनंती केली। त्यामुळे ही संपूर्ण टीम आता कोल्हापुरात दाखल झालेली आहे। सकाळीच वनताराने कोल्हापूरकरांची माफी मागितली होती महादेवी हत्तीनी संदर्भात। त्यानंतर आता या मीटिंगमध्ये नेमका तोडगा काय निघतोय आणि महादेवी हत्तीनीला परत कोल्हापुरात आणण्यासंदर्भात काय विचार विनिमय होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। नक्कीच धन्यवाद रणजितजी तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे परत देण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे। वनताराच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। नांदणी मठाजवळ महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शवली आहे। वनताराचे महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही, आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आम्ही हे सगळं केलं आहे। त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतं आहे, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।